मित्रांनो, 6 ते 10 लाखाच्या बजेटमध्ये सध्या बाजारात 2च गाड्या राडा करतायत. एक म्हणजे Hyundaiची एक्स्टर आणि दुसरी म्हणजे टाटाची पंच. पण तुमच्यासाठी पैशासाठी कोणती गाडी पैसा वसूल आहे? चला तर एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. बघा, जर एकदम कडक मजबुती, रफ अँड टफ गाडी हवी असेल, तर टाटाच्या पंचचा नादच नाही करायचा. 5 स्टार सेफ्टी रेटिंग, 193 एमएमचा ग्राउंड क्लिअरन्स हा तुम्हाला खराब रस्त्यावर सुद्धा तुम्हाला किंग बनवू शकतो. पण जर तुम्हाला गाडी एकदम शांत हवी असेल, गाडीत बसल्यानंतर शांतता पाहिजे असेल, तर Hyundaiचं एक्स्ट्राचं 4 सिलेंडर इंजिन तुम्हाला इतकं सायलेंट आहे, की तुम्हाला गाडी चालू आहे का बंद आहे हे सुद्धा कळत नाही. फीचर्सच्या बाबतीत कोण जिंकतंय ते पण सांगतो. पण त्याआधी गाड्यांची अशाच सोप्या पद्धतीत आणि सोप्या भाषेमध्ये जर माहिती हवी असेल, तर चॅनलला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, फीचर्स जर बघायचं गेलं, तर एक्स्टरमध्ये तुम्हाला सुरक्षेसाठी 6 एअरबॅग ज्या स्टँडर्ड दिलेल्या आहेत. म्हणजे बेसिक मॉडेलपासून टॉप एंड मॉडेलपर्यंत तुम्हाला सगळ्या मॉडेलमध्ये 6 एअरबॅग मिळतात. त्याच्याबरोबर तुम्हाला कंपनीने डॅशकॅम दिलेला आहे, जो आजकाल खूप गरजेचा झालेला आहे. तर दुसरीकडे पंचमध्ये तुम्हाला 1.5 इंचची मोठी स्क्रीन मिळते. त्याच्याबरोबर 360 डिग्री कॅमेरा मिळतो, जो पार्किंग करताना खूप मदत करतो. मग फायनल विषय काय? जर तुमचं ड्रायव्हिंग खड्ड्याचं, रस्त्यांवर जास्त आणि सेफ्टी पहिली पाहिजे असेल, तर डोळे मिटून पंच घ्या. पण जर शहरात फिरायचे, स्मूथनेस आणि आधुनिक फीचर्सचा जर आनंद घ्यायचा असेल, तर Hyundaiची एक्स्टर एक नंबर आहे किंवा बेस्ट आहे. तर मित्रांनो, या दोन्हीपैकी तुमची आवडती गाडी कोणती? नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा.